बघा, शिंद्यांचा एक गट आहे, एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात असतो, सामाजिक क्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात. दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत. आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे. हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार. आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत. हे मी वारंवार आपल्याला सांगितलंय. माझा विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण हे समोर येत आहे ना. म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे. अर्धे मंत्री आहेत,